गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी आलो आहे आमच्याच गावच्या एका शंकराच्या मंदिरात. द मेन रिझन इथे यायचं असं आहे की माझं कॉलेजचं एक ॲडमिशन प्रोसेस राहिलेली आणि आमच्या वाडीत अजिबात नेटवर्क नाही मिळत. त्यामुळे इथे मला बराच मोठा प्रवास करून यावा लागतो, कारण इथे जवळपास एक नेटवर्कचा टॉवर आहे. सो इथे चांगली रेंज मिळते. त्यामुळे मला इथे सारखं गेले 3-4 दिवसांपासून मी इथे येतो आहे नेटवर्कसाठी, कारण एक छोटीशी प्रोसेस राहिलेली माझी कॉलेजच्या ॲडमिशनची. सो त्याच्यासाठीच मला नेटवर्कची गरज होती. सो अजून एक गोष्ट दाखवतो. लाईक येताना पाऊस पडत होता. सो हे बघा, आमच्या गावची नॅचरल अम्ब्रेला. इथे अम्ब्रेला नाही वापरत. हे सागाचं पान आहे. केवढं मोठं आहे बघा, फुल वॉटरप्रूफ. हे एक असं होल्ड केलं, 1 किंवा 2 अशी होल्ड केली की एकदम फुल कवर होतं. आम्ही छत्रीची इथे गरजच नाही लागत की बघा केवढं मोठं पान आहे. सो इथे मंदिरात आलो आहे, तर आपण जरा मंदिर पण बघूया. सो लेट्स गो. हेच ते शंकराचं मंदिर ज्याच्याबद्दल मी आता सांगत होतो. तो चला आतमध्ये जाऊन आपण पाया पडूया. हे इथे आहेत आपले गणपती बाप्पा. हे बघा, नंदीबाई. आणि हे ती मेन मूर्ती. आतमध्ये जायला तर अलाउड नाही आहे. सो मी आतमध्ये जाऊन शूट तर नाही करणार. बाहेरूनच आपण पाया पडूया. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हा असा मोठासा दिवा आहे जो उत्सवाला लावतात. केवढा मोठा आहे बघा. आणि त्या बाजूला तुळस. पण पाया पडूया. हा दिवा बरेच वेळा उत्सवाला लावतात. जेव्हा इथे आमच्या गावी उत्सव असतात, काही प्रोग्राम असतात, तेव्हा दिवा म्हणजे एवढा रात्रीचं एवढं मस्त दिसतं हे. आणि हे बाजूला शेत बघा. हे मंदिर आहे आणि बाजूचा व्ह्यू बघा. हे इथे शेती केली आहे आणि एकदम सुंदर. अजिबात कचरा नाही, काही नाही. वारा पण इकडचा एवढा स्वच्छ आहे, एवढा सुंदर आहे की मस्त मजाच येते इथे. आणि मेन म्हणजे इथे नेटवर्क आहे, त्यामुळे इथे बरेच लोक येतात सो आता आपलं पाया पडून तर झालं आणि ज्या कामासाठी मी इथे आलेलो ते पण एक्झॅक्टली झालं आहे. पूर्ण झालं आहे माझं ॲडमिशन प्रोसेस. पण थांबा, तुम्ही कुठे जाऊ नका, कारण आता जे मी वाटेत दाखवणार आहे तुम्हाला ते खूप सुंदर असणार आहे. आणि आता मी इथून घरी निघायला चाललो आहे. सो जे वाटेत दिसेल ते सुंदरही असेल आणि मे बी डेंजरस, खतरनाकही असेल. सो चला आपण तुम्हालाही सगळ्यांना दाखवतो. माझी अम्ब्रेला घेऊन मी निघालो. चला. आता मी इथे एका ठिकाणी पाणी पिऊन परतीचा प्रवास माझा सुरूच केला आहे. इथे सगळी घरं म्हणजे आपलीच वाटतात, कारण का सगळेच आपले नातेवाईक आहेत. सो काही असं काही वाटत नाही. आता रस्त्यातच, घरी जायच्या रस्त्यातच आपल्याला एक झरा दिसेल, जो म्हणजे फ्रेश वॉटरचा झरा आहे, जे पाणी आम्ही लिटरली पितो. सो ते झरा पण आपण बघूयाच. आणि त्या झऱ्याच्या इथे म्हणजे बरेच वेळा
त्या पाण्याच्या सोर्सच्या इथे बरेच लोकांनी वाघ बघितला आहे. सो म्हणजे वाघ म्हणजे असं की एक लेपर्ड पण असतो आणि एक टायगर पण असतो. सो काही लोकांनी लेपर्ड्स बघितलेत आणि काही लोकांनी टायगर मोजकेच आहेत आमच्या गावात, पण लेपर्ड्स भरपूर आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. आणि ते लेपर्ड्स बरेच वेळा दिसतात, फार इझिली दिसतात जंगलात. आणि पाण्याच्या इथे तर फार म्हणजे एकदम फ्रिक्वेंटली दिसतात पाण्याच्या इथे तर. सो चला आपण झरा बघूया तो कुठला आहे. आणि हा बघा तो झरा, जे की हे एवढं फ्रेश वॉटर आहे, एवढं शुद्ध आहे की आम्ही लिटरली हेच पाणी आमच्या घरी येतं खाली आणि हे पाणी आम्ही पितो. त्यामुळे मी या पाण्यात तर उडी नाही मारणार, कारण का मला गढूळ नाही करायचं आहे आणि नाही खराब करायचं हे पाणी. तर मी जास्त पुढे तर नाही जाणार पाण्यात, पण इथूनच बघा हा पुढपर्यंत आहे. आणि हा इथे हा रस्ता. ॲक्च्युली हा झरा आता थोडासा म्हणजे पाण्याची जी पातळी आहे ती थोडी कमी झाली आहे, कारण का पाऊस कमी झाला आहे, पाऊस संपत आला आहे, पावसाळा इथे. सो इथे नाही तर इथे हा जो एरिया बघताय तुम्ही, हा एरिया पूर्ण पाण्याने भरलेला असतो. जे हे पाईप लावले आहेत, ह्या पाईप म्हणजे वरपर्यंत पाणी भरलेलं असतं, कारण पावसाळ्यात इथे एवढं पाणी येतं की लिटरली रस्त्यासाठी पाईप लावायला लागले हे बघा. आणि हा वरतून असा रस्ता जातो. तो आता पावसाळा थोडा संपत आला आहे, त्यामुळे पाणी तर कमी आहे इथे. आणि इथेच एक्झॅक्टली इथेच या लोकांना म्हणजे इथल्या गावच्या लोकांना बिबटे, टायगर आणि लेपर्डच दिसतात. जे की लेपर्ड फार फ्रिक्वेंटली दिसतात इथे. आमच्याच एका काकांना, तुम्हाला एक्झॅक्टली तो स्पॉट दाखवतो, तो जरा पुढे आहे, त्यांना इथे लेपर्ड दिसलेला. सो हाच तो स्पॉट आहे जिथे आमच्या एका काकांना लेपर्ड दिसलेला. तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल, जो की खालून येतोय. जो झरा मी तुम्हाला मागे दाखवला, तोच झरा इथून पुढे फ्लो होतो. सो तेच पाणी प्यायला आला असेल मे बी, आणि तो इथे आराम करत होता, दाखवतो. इथे तो लेपर्ड असा बसलेला. आणि काका याच रस्त्याने, ज्या रस्त्याने मी आता आलो त्याच रस्त्याने मंदिरातनं येत होते. आणि संध्याकाळची वेळ होती आणि इथे तो लेपर्ड इथे या स्पॉटला कुठेतरी बसलेला. आणि त्या लेपर्डला बघताच ते काका असे घाबरले की परत त्या मंदिराच्या दिशेने त्या घरांपाशी गेले. आणि मग रात्री काही माणसं घेऊन ते लोक आमच्या काकांना घरी पोचवलं. सो एवढं खतरनाक आहे ही प्लेस. आणि जेवढी खतरनाक ही जागा दिसते तेवढी सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता त्या स्पॉटला जरा पुढे गेल्यावर एवढं सुंदर दिसतं ना. आय मीन समोरच लेक आहे आणि आजूबाजूला अशी मस्त झाडं हिरवीगार. चला बघूया. बघा हा तो रस्ता ज्या रस्त्याने मी आता आलो, आणि हा त्याच्या समोरचा व्ह्यू. ती जी समोर दिसते ती मोठी खाडी आहे आणि हा मस्तपैकी व्ह्यू आहे. आता इथे पावसाळा आहे त्यामुळे एकदम घनदाट जंगल झालं इथे. पण इन द मंथ ऑफ एप्रिल मे इथे एकदम सुख झालेलं असतं. त्यामुळे इथून जो व्ह्यू दिसतो ना, कारण का इथे आजूबाजूला जी आपल्याला झाडं दिसत आहेत, म्हणजे छोटी छोटी जंगलसारखी झाडं दिसत आहेत, ती अजिबात दिसत नाही. त्यामुळे इथून क्लिअरली सगळं दिसतं. ती नदी, ते सगळं समोरचा डोंगरही क्लिअरली दिसतो. त्यामुळे इथला व्ह्यू म्हणजे एकदम सुंदरच मे महिन्यात दिसतो. पण आता जंगल वाढलं आहे त्यामुळे काही एक नीट नाही दिसत आहे, पण जे दिसते ते पण भरपूर सुंदर आहे. या रस्त्याने येताना नेहमीच प्रश्न पडतो की आता माझ्यासमोर वाघ आला तर काय करायचं. पण असं सकाळच्या वेळेला मोस्टली नाही दिसत, कारण का सकाळच्या वेळेला भरपूर ऊन असतं आणि ते लोक उन्हात शेड घ्यायला कुठेतरी जंगलात किंवा कुठल्या तरी जागी लपलेले असतात. त्यामुळे असं सकाळच्या वेळेत एकदम निघत नाही. निघाले तर एकदम सकाळी नाहीतर संध्याकाळी. त्यामुळे असं दुपारीच कोणाला दिसलं असं मी कधी ऐकलं नाही आहे. फार कमी झालं असेल मे बी. सो दुपारच्या वेळेला तर काही होणार नाही, त्यामुळे आता मी पूर्ण सेफ आहे. पण जरी दिसला तर तुम्हालाही दिसेल ओझी मारुतीवर. तर चला घरी जाऊया. तर या रस्त्याने मी खाली आलो आणि हा आमचा मेन रस्ता आला.
ज्या रस्त्यावरनं आमच्या एसटी आमच्या दारापर्यंत येतात, दारापर्यंत म्हणजे स्टॉपपर्यंत येतात, आमच्या घरात नेतात, तो हा मेन रस्ता. आणि आता लवकरच आमची वाडी पण येईल, भाटलेवाडी. सो घर आता आमचं जवळच आलंय. हा आला आमचा स्टॉप, जे की भाटलेवाडी. इथून पण घरी जायचा रस्ता फार मस्त आहे, ते तुम्हाला मी दाखवेलच, कारण का हा मेन स्टॉप आहे आणि एस टी इथे थांबतात. मेन रस्ता जो रस्ता आहे प्रॉपर डांबरी रस्ता, तो पुढून आहे. पण आता मी डांबरी रस्त्यावरनं नाही जाणार आहे, आता आम्ही जो जुना रस्ता आहे तिथून जाणार आहे, जो हा बघा, हा असा जंगलातनं जातो, हे बघा. आणि हा आमचा जुना स्टॉप, जो बस स्टॉप दिसतोय, पण आता काही कारणास्तव तो जुना झाला आहे आणि ऑलमोस्ट पडला आहे तो. सो इथून आपला पुढचा प्रवास होणार आहे. एकदम जंगल, जे की पायवाट आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे. कारण का मेन रस्ता आहे डांबरी रस्ता, पण तो नॉर्मलच आहे. इथून जी मजा आहे, कारण का इथून जे जंगल दिसतं ते एकदम सुंदर, म्हणजे असं वाटतं की चारी बाजूनी कव्हर केलंय मला झाडांनी. फक्त मी आणि बाकी आजूबाजूला फक्त झाड आणि झाडच. चला, आय विश आता माझ्याकडे ट्रायपॉड असतात तर खूप चांगले चांगले व्हिडिओ काढू शकलो असतो, पण तो मी घरीच विसरलो. कारण का हा व्हिडिओ बनवायचा काहीच प्लॅन नव्हता. मी गेलोच होतो माझ्या ॲडमिशन प्रोसेससाठी, पण आता आलोच आहे तर एकदम काढूया व्हिडिओ. हा बघा तो रस्ता, जे की ही पायवाट आहे, म्हणजे प्रॉपर स्टेप्स बनवले आहेत, ही 1 2 3. पण पाऊस आहे आणि एवढं घनदाट जंगल झालं इथे की लिटरली चारी बाजूनी एकदम झाडच झाड. आणि एकदम जायला पण इथून एवढं मस्त वाटतंय, म्हणजे भीती पण वाटते थोडी, कारण का मी एकटाच आहे. कोणी इथून माकड किंवा कोणी येऊ शकतं इथे या स्पॉटला, काय असं ठरवून तर कोणी आपल्याला दिसणार नाही. आणि आय होप सो, म्हणजे मी नेहमी म्हणतो की वाघ दिसावा, बिबट्या दिसावा, पण आय होप सो आता नाही दिसावा. तेव्हा सगळ्यांबरोबर असतो तेव्हा दिसावा. कारण का आता जर वाघ दिसला तर यापुढे मी नाही दिसणार तुम्हाला. तो फायनली आता मी घरी पोहोचले. हे जे समोर दिसतंय ते आमचं घर आहे. हे बघा, आणि हा आमचा गुरांचा गोठा, जे की आता फक्त 3 गायी आहेत आमच्याकडे. ए तिकडे बघा, आधी आमच्याकडे बऱ्याचशा गायी असायच्या आणि बैल असायचे, जेव्हा जे आजोबा आहेत आमचे जे प्रॉपर शेती करायचे. आता ते थोडं त्यांना जमत नाही, कारण का त्यांचंही एज झालं आहे, वय झालं आहे, त्यामुळे त्यांना सांभाळायला यांना जमत नाही. आणि हे असतात, हे बघा कसे बैल, हे आता एवढे असे मारकुटे झालेत सगळे की त्यांना सांभाळायला जमत नाही. आधी जे असायचे ते एकदम शांत गुरं असायची आमची, त्यामुळे आता त्यांना इथेच असे 3च राहिलेत आमच्याकडे. चला थांबा, माझी अमरेला देतो खायला. ही बघा, ज्या अमरेलानी मला साथ दिली मगास गेले 2 तास, ती यांनी खाऊन टाकली हिनी. ती बघ कशी येते बघ खायला, कारण का तिला नाही मिळालं म्हणून. जरा हात लावून बघूया, मस्ती करते काही. ए अरे एवढा कसला ॲटिट्यूड आलाय तुझ्यात, हात लावले जरा. अरे असं काय,
अरे तुला एवढं खायला दिलं मी पान, हात तर लावायला दे. अरे मारतेस का? बाप रे. अरे हिला काय ते झालंय वाटताच. आपण हिला हात लावून बघूया. बाळा थांब जरा थांब. तिला थोडा चारा घालून बघूया. ही ऐकते का? दर तर दे हात लावायला. ए बाळा काय आलं तुला? एवढा कसला ॲटिट्यूड आला तुला? चल तिकडे चल. पण तिला देऊन बघूया. ही बिचारी साधी वाटते. वा वा वा. बाळा तू तरी हात लावायला दे मला. अरे वा. ही मला हात लावायला देते. ही चांगली आहे. गुड गर्ल. म्हणजे बघा माणसांमध्ये जसं असतं तसं जनावरांमध्ये पण असतं. ही जरा गोरी आहे त्यामुळे हिच्यात भरपूर ॲटिट्यूड आहे. ही बिचारी काळी आहे तर हिच्यात काहीच ॲटिट्यूड नाही आहे आणि हात लावायला पण देते. अशीच राहा. जर चुकून फेअर अँड लवली लावून गोरी झालीस तर ॲटिट्यूड नको येऊ दे तुझ्यात. शाबाश. चला आता मी घरी जातो. फार थकलोय मी. लाईक 8 वाजता जो मी तिकडे गेलेलो आहे वरती, जे आता 12 वाजले. 12:30 वाजता मी घरी पोचलो. गेले 4-4.5 तास मी वरतीच होतो. जी माझी छोटीशी ॲडमिशन प्रोसेस राहिलेली त्याच्यासाठी मी जे वरती गेलेलो न खाता न पिता. सो बस ती काम तर झालं देवाच्या कृपेने. मंदिरातच बसलेलो मी नेटवर्कसाठी. तो आता आलो आहे घरी. ये इथे आपण सेल्फी काढूया. ये अरे ये त्याच्यावर तू येतेस सेल्फीमध्ये. अरे काय यार एका सेल्फीमध्ये ते मारू नको मला. चला भेटून न्यू व्हिडिओमध्ये विथ न्यू ब्लॉग. आतासाठी स्टे ट्यून अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय. तुझा ॲटिट्यूड आहे ना तो थोडा कमी कर. शिक काहीतरी हिच्याकडनं आहे बघ. कमी कर तुझा ॲटिट्यूड. तुझं काय नाही होणार. बाय.